ईमेल सेंड होत नाही, रिसीव्ह होत नाही. तुमचा जो इनबॉक्स असते का, इनबॉक्सची साईज PHT ची असेल, PHT फाईल हे बघ, या PHT फाईलची साईज मोठी होऊन जाते. ही साईज जर ओव्हर साईज जर झाली तरी सुद्धा ईमेल सेंड रिसीव्ह होत. तर मग अशा वेळेस काय करावं लागतं तुम्हाला. आता बघा, मी जर समजा इथे गेलो, फाईल मेनूमध्ये अकाउंट सेटिंग्स आहे. हां, अकाउंट सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही हे तुमची आउटलुकचं अकाउंट आहे, adminsnetworks@gmail.com. आणि ह्याच्यामध्ये तुमची जर तुम्ही बघितले डेटा फाईल्समध्ये तुम्ही जर गेले, ओके, आणि ओपन द फाईल लोकेशन, पहिले फाईल लोकेशनला जा आणि ही तुमची जी फाईल आहे, ओके, ती ही बघा तुमची. आता ह्याच्यामध्ये भरपूर फाईल दिसत आहे तुम्हाला. या सगळ्या PHT फाईल्स आहेत. म्हणजे बघा, रुपवते राजेश बघा, 20/5/2023 बनवली फाईल. म्हणजे तुम्ही विचार करा, 20/5/2023 म्हणजे जवळपास याला आता 2 वर्ष होते. समजलं का तुम्हाला. आणि ह्या ज्या फाईल दिसतात तुम्हाला, विशाल टेके बघा, 15/7/2023, अनंत सोनवणे 24, ॲडमिन्स नेटवर्क 25. म्हणजे आता काय माहिती आहे का, ही आपण दुसऱ्यांदा बनवतो ॲडमिन्स नेटवर्क्स. त्यामुळे तिने काय केलं, adminsnetworks@gmail.com आणि डॅश आउटलुक नाव दिलं त्याला. कारण की सेम नावानं 2 फाईल कशा राहतील, बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्या PHT फाईल आहेत. आता तुम्हाला जर असं वाटतं तुम्हाला एवढून टाकायच्या, तुम्ही डिलीट करू शकता. ह्या फाईल तुम्ही डिलीट करू शकता. कारण की आता हे आउटलुक विशाल टेके म्हणून होता विद्यार्थी, त्याचं जीमेल अकाउंट कॉन्फिगर केलं होतं. बरोबर. आता मला एक मिनिट सांगा, तुम्ही सगळे शिकत शिकत पुढे चालले, करेक्ट. असं बोलते ना, आपले दिल पे हाथ रखे बोलो कि किसने किसने घर पे जाके आउटलुक के अंदर मेल अकाउंट बनाया. कोणी कोणी म्हणून. हां, बघा, काय शिकून फायदाच काय या गोष्टीचा. इफ यू आर नॉट प्रॅक्टिसिंग, सो इट विल नॉट बी परफेक्ट. परफेक्ट होऊ शकत नाही. आणि तुम्हाला समोरच्याला सांगता येणार. इंटरव्ह्यू ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस तुमचा अनुभव कसा फरकला जातो. तुम्ही जर 1 वर्षाचा अनुभव लावून चालले, कसा फरकला जातो. तुम्हाला ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रश्न विचारतात, दॅट यू हॅव डन मेनी टाइम्स. प्रॅक्टिस काय असते हो, अनुभव काय असतो, नंबर ऑफ थिंग्स दॅट यू हॅव रिपीटेडली परफॉर्म मेनी टाइम्स. बरोबर आहे. दॅट इज द एक्सपिरियन्स. तुम्ही प्रॅक्टिसच जर नाही केली तर तुमच्या ते परफेक्शन येणारच नाही. हे फक्त तुम्ही इथे शिकताय, संपवायचं म्हणून संपवताय. तुम्हाला जॉब जरी मिळाला तरी तो काहीच कामाचा नाही राहणार. तुम्हाला सांगितलं IT फील्डमध्ये जॉबच्या लेवल आहेत. एखादा तर मला म्हणून राहिला की बस सर यार, माझं 2 वर्ष झाले पण माझा का पगारच आला नाही. त्याला मी जिम्मेदार आहे का. हां, एखादा पोरगा जर 2 वर्ष जर 13 लाखाचं पॅकेज घेऊन राहिला आणि तू जर 3 लाखाच्या वरती जाईल नाही, त्यात माझा काही दोष नाही. तू पूर्णपणे तू जबाबदार आहे. कारण की तू सुरुवातीला जाताना सुद्धा इंटरव्ह्यू दुसऱ्या द्यायला होता. मला काय सांगतो तू, बरोबर आहे. माझ्याच ओळखीचे गावातलेच पोरं आहे 2-3. त्यांचा पगार सुद्धा वाढणार नाही, पण ते कंपनी सुद्धा सोडायला तयार नाही. ह्या PHT फाईल्स आहेत आणि ह्या फाईल ज्या आहेत ह्या ऑलरेडी बनलेल्या आहेत. म्हणजे काय, ह्या एवढे अकाउंट ह्या ठिकाणी कॉन्फिगर केले गेलेले आहेत आतापर्यंत. त्यामुळं आता हे बघा, ही PHT फाईल आहे की नाही, ही आत्ताची आपली लेटेस्ट. हे काय ना, आता पहिले 28 MB पासून सुरुवात झाली, ती 60 MB झाली. का, कारण की ते दररोज त्याच्यात ईमेल येत आहे ना. ईमेल सेंड रिसीव्ह झाले म्हणजे ते ताबडतोब लगेच काय होतं, त्याची साईज वाढते. कधी कधी काय होतं, तुमची ही जी फाईल आहे आउटलुक डेटा फाईल, ही फाईल कधी कधी ओव्हर साईज होऊन जाते. आणि ओव्हर साईज झाल्यामुळं मग ईमेल सेंड रिसीव्ह होत नाही. जर होत नसेल तर तुम्ही काय कराल, तर मी काय करेल, मी सेटिंग्समध्ये जाईल, कॉम्पॅक्ट नाव का ऑप्शन इथं, कॉम्पॅक्ट नाव. हे बघा, रेड्युसेस द साईज ऑफ युअर आउटलुक डेटा फाईल. डेटा नाही उडीत बरं का, ध्यानात ठेवा, डेटा उडवत नाही. हे बघा, मी जर म्हणलेला कॉम्पॅक्ट नाव, ओके, रेड्युसेस बघा, त्यांना लगे कॉम्पॅक्ट केली फाईल. आणि तो काय करतो माहिती आहे का, तुमची जी आउटलुक डेटा फाईल आहे त्याची साईज रिड्यूस करतो. किती झाली आता, 57 MB. पहिले किती होते, 60. म्हणजे त्यांना फाईल आता हे तर आपल्याकडे चिल्लर आहे, म्हणजे आपल्याकडे जास्त काही नाही. पण खूप साऱ्या ठिकाणी कंपनीत ते ईमेल सेंड रिसीव्ह होतील, खूप सारे ॲक्ट होतील, खूप सारे टास्क होतील, बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी मग फाईलची साईज मोठी राहील. मग त्या ठिकाणी ती ज्यावेळेस कमी मिळतील मग आणखी कॉम्पॅक्ट होईल.
तर तुम्ही जर कॉम्पॅक्ट जर केली फाईल, ध्यानात ठेवा, एखाद्या थेॉरिटिकल पॉईंटमध्ये आपण शिकलो पण असेल ओव्हर साईज, आउटलुक डेटा फाईल्स ओव्हर साईज जर झाली तर त्याच्या केसमध्ये तुम्हाला तिला कॉम्पॅक्ट करावं लागतं. काय? आणि कॉम्पॅक्टची सेटिंग कुठे आहे तुम्हाला दाखवली मी आता, बरोबर आहे की नाही? हे बघा, याच्या ठिकाणी गेले तुम्ही, तुमची आउटलुकचा ईमेल जो आहे तुमचा, त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आणि इथे त्याला कॉम्पॅक्ट नाऊ, पासवर्ड चेंज करायचा, पासवर्डही चेंज करू शकता, पण आपल्याला सध्या पासवर्ड काही चेंज करायचा नाही. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता बघा आपल्याकडे एकच प्रोफाईल आहे, एका प्रोफाईलमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त ईमेल अकाउंट कॉन्फिगर करू शकता एका प्रोफाईलमध्ये. आता बघा, तुम्ही ईमेलमध्ये गेले, किती तुमची एक आहे आणि इथं आता ईमेल, तुम्ही जर न्यू जर म्हणले तर एक नवीन ईमेल तुम्ही कॉन्फिगर, म्हणजे एकाच आउटलुक म्हणजे एकाच प्रोफाईलमध्ये तुम्ही 2 ईमेल अकाउंट कॉन्फिगर करू शकता. आणि आता हे दिसते तुम्हाला, दिस इज कॉल्ड ॲज युअर प्रोफाईल. ही प्रोफाईल, आणि तुमची प्रोफाईल तुम्हाला बघायची असेल तर सगळ्यात सोपी पद्धत तुमची प्रोफाईल बघण्याची तुम्हाला, ती म्हणजे कंट्रोल पॅनल. कुठून? हे बघा, तुमच्या आउटलुकची प्रोफाईल तुम्हाला बघायची आहे, तर आपण डिलीट सुद्धा केली बघा, पहिल्या दिवशी प्रोफाईल. कंट्रोल पॅनलमध्ये गेले, कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर बघा मेल, इथं आहे का मेल नावाचा ऑप्शन आहे, मेल, इथं क्लिक करा. मग तुम्हाला इथं आउटलुकचे तुमच्या प्रोफाईल दिसतील. हे बघा, मी काय म्हणतो, कुठे गेलं, शो प्रोफाईल आहे का इथं खाली, शो प्रोफाईल. बघा इथे एकच प्रोफाईल तुमच्या आउटलुक. तर ह्या एका प्रोफाईलमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त ईमेल अकाउंट कॉन्फिगर करू शकता. आणि ह्या प्रोफाईल तुम्ही जरी अजून एक प्रोफाईल जर ॲड केली, ही प्रोफाईल तुम्हाला समोर दिसेल. मी समजा इथे एक प्रोफाईल ॲड केली, कोणती, मी त्या प्रोफाईल ॲड केली पीजी. काय ॲड केली? पीजी. बघा, आता पीजी नावाची प्रोफाईल ॲड केली, मग मला तिथं मेल अकाउंट कॉन्फिगर करावं लागेल ना. समजलं का तुम्हाला? प्रोफाईल बनवून म्हणजे काय, ते काय ते तुम्ही काय ते लोणचं आहे की ते काय, बरोबर आहे की नाही? वरणपोळी बरोबर खायला, त्याच्याबरोबर अकाउंट कॉन्फिगर करावं लागेल तुम्हाला, त्याशिवाय नाही होत, त्याशिवाय ती प्रोफाईलच बनत नाही. आता बनली तरी काय फायदा त्याचा? चला, हे बघा, प्रॉम्प्ट फॉर अ प्रोफाईल टू बी युज्ड. आणि ऑलवेज यूज दिस प्रोफाईल, ऑलवेज असं करू शकता. प्रॉम्प्ट फाडल्यानंतर तुम्हाला विचार कोणत्या प्रोफाईलमध्ये जायचं. आता बघा, मी दोन प्रोफाईल झाल्यात माझ्याकडे. ओके, आता मी काय करतो, आउटलुक बंद करतो, केलं. आता पुन्हा आउटलुक चालू करतो. बघा, आउटलुक तुम्ही सेपॉन्डमध्ये चालू करू शकता बरं का. काही कारणास्तव जर आउटलुक, कधी कधी काय होतं, आउटलुक ओपनच होत नाही. आता आपलं कसं, आउटलुकवर क्लिक केलं बाबा, आपण असं येत आहे बघा आउटलुक. मग आउटलुकवर आपण जर क्लिक जर म्हणजे असं इथं जातं आउटलुक आपलं, हे बघा आउटलुक. ओके, मग आपण इथं जर क्लिक केलं तर डायरेक्ट ओपन होईल. पण समजा तुमचं आउटलुक जर ओपनच जर होत नसेल तर काय करणार तुम्ही? हां, आउटलुक जर ओपनच होत नसेल तर काय करणार? न्यू आउटलुक काय नवीनला वाटतं. नवीन आउटलुक आलं, जा यानंतर बघ. म्हणजे आउटलुक आपण ओपन करतोय पण आउटलुक चालनाच नाही, हे एरर देत आहे. मग काय करते बघा, आउटलुक टाईप करायचं, आउटलुक स्पेस / सेफ. हे बघा, SAFE. अच्छा, रनमध्ये जावं लागेल, तिथून रन म्हणते, इथे जावं लागेल तुम्हाला. OUT आउटलुक .exe / सेफ मोडमध्ये आउटलुक चालू करण्यासाठी हा ऑप्शन असतो तुम्हाला. हे आहे. मग ते म्हणतो कोणत्या प्रोफाईलला जायचं तुम्हाला. मग तुमच्याकडे 2 प्रोफाईल आहे म्हणून त्याने इथे तुम्हाला विचारलं. पीजीमध्ये आपण काही कॉन्फिगर करायला, तुम्ही पीजीवर क्लिक केलं, नेक्स्ट केलं, तुम्हाला ते म्हणे ईमेल अकाउंट नाही याच्यामध्ये, ईमेल अकाउंट कॉन्फिगर. दिस इज कॉल्ड एज अ सेफ. आता हे नवीन आउटलुक आलं काय, वाव, ग्रेट. मी नंतर कॉन्फिगर करतो दादा. हे बघा, आले नाही तुम्ही आउटलुकमध्ये, बरोबर आहे की नाही?
पण तुम्हाला दिसतंय की कसं वेगळ्या पद्धतीने वाटते जरा, बिकॉज दिस इज द सेफ मोड. नॉर्मल आउटिंग नाही वाटत. बघा तुम्ही नॉर्मल आउटिंग नाही वाटत तुम्हाला. मी आता बंद करतो आणि मग मी जर गेलो फक्त आउटलुक जर टाईप जर केलं तर हे फक्त नॉर्मल मोड. याला काय म्हणतो आउटलुकचा नॉर्मल मोड. चला आपण आता आउटलुक चालू केलंय. हां ओके डन. तर आता अजून आता पुढं जाऊया आपण. आता आउटलुकची डेटा फाईल म्हणजे PHP फाईल जर करप्ट जर झाली तर मग खूप मोठा इश्यू आहे. तर ती फाईल जर करप्ट जर झाली तुमचं आउटलुक चालत नाही, सेंड रिसीव्ह होत नाही, खूप सारे इश्यू आहेत. तुम्हाला जराशी आउटलुकमध्ये फक्त प्रॉब्लेमच दिसायला लागले. समजायचं आउटलुक डेटा फाईल करप्ट झाली, मग ह्या केसमध्ये ती फाईल तुम्हाला रिपेअर करावी लागेल. आउटलुक डेटा फाईल रिपेअर कशी करतात हे सगळ्यात पहिले बघून घ्या. आउटलुक डेटा फाईल जर तुम्हाला रिपेअर करायची असेल तर माय कम्प्युटरमध्ये जा, सी ड्राईव्हमध्ये इथं सर्च करा SCAN scanpst.exe. PHP फाईल आहे. दोन असेल scanpst.exe आणि scanost.exe. तर scanost ची काही गरज नाही आपल्याला. एवढा टाईम नाही लागत होते. काय करायचं आपल्याला? हां बरोबर, स्कॅन PHP आहे ना. स्कॅन PHP आहे. या इथे पाहिजे. सिक्स्टी 64 बीट आहे ना. 64 बीट आहे त्यामुळे 32 बीटमध्ये नाही. VMware Microsoft Office ठीक आहे का. कोणतं लोकेशन पाहिलं का. सी करून प्रोग्राम फाईल्स मायक्रोसॉफ्ट ऑफिस रूट नावाचं फोल्डर. रूटमध्ये ऑफिस 16 नावाचं फोल्डर आणि त्याच्यामध्ये मग ही स्कॅन PHP पण असते आणि स्कॅन OST पण असते. जर तुमच्याकडे OST जर असेल तर ठीक आहे. तर आपल्याला स्कॅन PHPच घेणं आहे. कधी तिकडे सर्च झाली असेल ते आता आली बाय आहे का. लोकेशन तेच पाहिजे आहे का. दिसलं का. आपण गेलो त्या लोकेशनला. आता चला स्कॅन PHP याला डबल क्लिक करा. पण पहिले आपल्याला आउटलुक बंद करावं लागेल. काय बंद करावं लागेल. आउटलुक बंद करा आणि ह्या ठिकाणी एंटर द नेम ऑफ द फाईल यू वॉन्ट टू स्कॅन ब्राउज. बघा ते तुम्हाला आउटलुक डेटा फाईलमध्ये घेऊन नाही गेलं. पण ते नाही गेलं म्हणजे आपण गाडवा ताण घ्यायचं. बरोबर. कुठे आपली आउटलुक डेटा फाईल कुठे आहे.
आपली आउटलुक डेटा फाईल, फाईल मेनूमध्ये गेले, ईमेल सेटिंगमध्ये गेले. ओके, डेटा फाईल्स, लोकेशन बघितलं कुठं आहे? हे लोकेशन, हे इतकं दूर लोकेशन आहे का? कॉपी करा, केला, आणि याच्यामध्ये जा, हे लोकेशन पेस्ट करा. आलं का? ही आपली आउटलुक डेटा फाईल आहे, adminsnetworks@gmail.com. ओपन and start the scan now. Yes, done. त्याचं म्हणणं आहे की बघा काय म्हणतो, पाहून घ्या बरं का. द फॉलोइंग फाईल हॅज बीन स्कॅन्ड. ओके, ओनली मायनर इनकन्सिस्टन्सीज वर फाउंड. ते म्हणतं मला एक मायनर इनकन्सिस्टन्सी सापडते त्या फाईलमध्ये. सो रिपेअरिंग द फाईल इज ऑप्शनल. टू रिपेअर इट, क्लिक रिपेअर. फोल्डर्स फाउंड इन दिस फाईल. ते म्हणतो ही फाईल म्हणजे फाईल नाही, फक्त या फाईलमध्ये फोल्डर पण 26 फोल्डर आणि 672 आयटम्स. आयटम्स म्हणजे काय? ईमेल. ईमेल किती होते आपल्या हातून बघितलं ना, 600च्या वरतीच ईमेल होते ना, मग ती ईमेल येते. आणि तिचे फोल्डर म्हणते तुम्हाला ते इनबॉक्स आउटबॉक्सचे फोल्डर ते 2600 एवढं त्याच्यामध्ये सापडते. म्हणजे तर मेक बॅकअप ऑफ स्कॅन फाईल बिफोर रिपेअरिंग. त्याचं म्हणणं कसं बघा बरं का, ओनली मायनर इनकन्सिस्टन्सीज वर फाउंड. म्हणजे मायनर इनकन्सिस्टन्सी सापडल्या असं डेंजरस काही नाही. आणि रिपेअरिंग ऑप्शनल म्हणतं. काय म्हणतं? नाही केलं तरी चालेल. रिपेअर म्हटलं तुम्ही की तो पहिले बॅकअप घेईल. रिपेअर कम्प्लीट बघा, त्यानं बॅकअप पण घेतला. इथे शकतो मला आता ॲडमिन्स नेटवर्क आउटलुक .बॅक हे बघा, .बॅक हे बघा, 122 MBचा बॅकअप, 122 नाही, हा 122 MBचा बॅकअप झाला. आउटलुक डेटा फाईल बघा, 122 MB झाली, पहिले 60 होते ना, कारण ईमेल येऊन राहिले ना. असं चला, आउटलुक डेटा फाईल आपण रिपेअर केली पाहिजे स्कॅन PST. बघा मला एक मिनिट सांगा, आपल्याकडं तर काय आज मोजून 600-700 ईमेल आले फक्त. कंपनी ज्या ठिकाणी असे बल्क किती मोठ्या क्वांटिटीमध्ये युजरचे कंटिन्यू डेली काम राहील, आपलं तर काही कामं नाही देतो, त्या ठिकाणी आउटलुक PST फाईलला इश्यू येईल का नाही, ते तुम्ही त्याला स्कॅन PSTने रिपेअर करू शकता. स्कॅन PST.exe इज कॉल्ड एज इनबॉक्स रिपेअर टूल. त्याला काय म्हणतात? इनबॉक्स रिपेअर टूल. हा टूल ध्यानात ठेवा, खूप महत्त्वाचा टूल. चला आता आज थांबून घेऊ आपण. उद्या रविवार आहे, उद्या आपण